नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 10 गुणाकार स्वाध्याय 10.2 प्रश्न पहिला 27 शतक गुणिले 3 दशक वजा 5 एकक बरोबर किती? मित्रांनो, आता 27 शतक, मग या ठिकाणी आपण 27 लिहून घेणार. शतक म्हणजे 100, 100वर 2 शून्य असतात, म्हणून या ठिकाणी शतकावर आपण 2 शून्य या ठिकाणी लिहिणार, म्हणजे 27 शतक झाले, म्हणजे 2700 गुणिले 3 दशक. मित्रांनो, 3 दशक म्हणजे 10, 10वरती 1 शून्य असतो, म्हणून या ठिकाणी आपण शून्य लिहिला. मग आता 2700 गुणिले आपला 30 करायचे आहेत आणि त्यातून 5 एकक म्हणजे 5 आपण वजा करणार. शून्याने आपण कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार या ठिकाणी शून्य येतो. 0 0 0 आणि 0. त्यानंतर आता दशक स्थानी असणारा 3 त्याने आपण गुणणार आहोत, म्हणून हा दशकाचा एक शून्य लिहिला. त्यानंतर 3 0 0 3 0 0 3 7 21 हातचे आले 2, 3 दुने 6 आणि 2 8. मित्रांनो, या ठिकाणी आपण यांची करणार बेरीज 0 0 0. त्यानंतर 1 आणि 8 या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. गुणाकार आला 81,000 आणि 81,000 मधून आपण 5 एकक म्हणजे 5 या ठिकाणी वजा करणार. आता शून्यातून 5 जाऊ शकत नाही, म्हणून हा शून्य खोडला. या ठिकाणी या एकाकडनं हातचा घेतला, एकाच्या जागी झाले 0 आणि हा 0 या ठिकाणी झाले 10. हातचा या शून्याला पाहिजे होता, म्हणून हातचा इकडं दिला, या ठिकाणी झाले 9. पुन्हा हातचा या शून्याला पाहिजे होता, या ठिकाणी 9 आणि 10. 10तून 5 गेले 5, 89 9 89 9 शून्याशी 0 आणि 8शी 8. मित्रांनो, या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 80,995. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 80,995. प्रश्न दुसरा 3,450 गुणिले 20 आणि 8,450 गुणिले 20 या गुणाकारातील फरक किती? मित्रांनो, 2 गुणाकार करायचे आहे आणि दोनही गुणाकारांची आपल्याला या ठिकाणी नंतर वजाबाकी करायची आहे, म्हणजे आपल्याला फरक समजेल. आता आपण सुरुवातीला 3,450 गुणिले 20. मित्रांनो, आपण डायरेक्ट गुणाकार करू शकतो किंवा एका अंकाने या ठिकाणी गुणू शकतो, म्हणजे एकक स्थानच्या शून्याने आपण अगोदर गुणूयात, नंतर दशक स्थानच्या 2ने आपण गुणणार. मग शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार 0 येतो. त्यानंतर दशक स्थानच्या 2ने गुणायचं आहे. आता 2 0 0 बे पंचे 10 हातचा आला 1, बे चोक 8 आणि 1 9 आणि बे त्रिक 6. मित्रांनो, या ठिकाणी यांची होईल बेरीज आणि पहिला जो गुणाकार आहे तो आला 69,000. दुसरा गुणाकार करायचा आहे आपल्याला 8,450 आणि गुणिले 20. पुन्हा आपण शून्याने गुणणार. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार 0 येतो. त्यानंतर आता दशकस्थानी असणाऱ्या 2ने गुणायचं, म्हणून दशकाचा एक शून्य लिहिला. बे 0 0 बे पंचे 10 हातचा आला 1, बे चोक 8 आणि 1 9 आणि बे चोक बे 8 16. त्यानंतर 0 0 0 9शी 9 6शी 6 1शी 1. मित्रांनो, दुसरा गुणाकार आला 1,69,000. आता या गुणाकारातील फरक म्हणजे आपल्याला दोघांची वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार. 1,69,000 वजा 69,000. मित्रांनो, या ठिकाणी 0 0 0 0 0 आणि 1. आपलं उत्तर आलं 1,00,000. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा पुढीलपैकी कोणता गुणाकार चुकीचा आहे? मित्रांनो, या ठिकाणी 4 पर्यायांमध्ये आपल्याला गुणाकार दिलेले आहेत. त्यातल्या कोणत्या पर्यायातील गुणाकार चुकीचा आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. सुरुवातीला आपण पर्याय क्रमांक 1चा विचार करूयात. 2,224 गुणिले 25. 4 पंचे 20 हातचे आले 2, 5 चोक 20 हातचे आले 2, 5 दुने 10 आणि 2 12 हातचा आला 1, 5 दुने 10 आणि 1 11 हातचा आला 1, 5 दुने 10 आणि 1
या ठिकाणी 11. त्यानंतर आता दशकाचं 0 बे चोक 8 बे दुने 4 बे दुने 4 आणि बे दुने 4. मित्रांनो या ठिकाणी यांची होणार बेरीज 0 8 आणि 2 10 हातचा आला 1 4 आणि 2 6 4 आणि 1 5 4 आणि 1 5. उत्तर आलं 55,600. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 मधील गुणाकार बरोबर आहे. मग आता हा गुणाकार बरोबर असेल तर आपण जाणार पुन्हा पर्याय क्रमांक 2 कडे. कोणता गुणाकार चुकीचा आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. 1236 गुणिले 25. 5 सख 30 हातचे आले 3 5 त्रिक 15 16 17 18 हातचा आला 1 5 दुने 10 आणि 1 11 हातचा आला 1 5 1 5 आणि 1 6. मित्रांनो दशकाचा घेतला 0 बे सख 12 हातचा आला 1 बे त्रिक 6 आणि 1 7 बे दुने 4 आणि बे 1 बे. आता या ठिकाणी होईल यांची बेरीज 0 8 आणि 2 10 हातचा आला 1 7 आणि 1 8 आणि 1 9 6 आणि 4 10 हातचा आला 1 2 आणि 1 3. मित्रांनो उत्तर आलं 30,900. मित्रांनो हाही गुणाकार बरोबर आहे. आता आपण पर्याय क्रमांक 3 कडे जाणार. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी 4,548 गुणिले 25 5 8 40 हातचे आले 4 5 चोक 20 आणि 4 24 हातचे आले 2 5 चोक 5 5 25 26 27 हातचे आले 2 5 चोक 20 आणि 2 22. त्यानंतर दशकाचा घेतला 0 बे 8 16 हातचा आला 1 बे चोक 8 आणि 1 9 बे पंचे 10 हातचा आला 1 बे चोक 8 आणि 1 9. मित्रांनो या ठिकाणी पुन्हा होणार बेरीज 0 0 6 आणि 4 10 हातचा आला 1 9 आणि 1 10 आणि 7 17 हातचा आला 1 2 आणि 1 3 9 आणि 2 11. मित्रांनो उत्तर आलं या ठिकाणी 1,13,700. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये 45 48 गुणिले 25 1,03,700 येतं. मित्रांनो हा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे ही जोडी चुकीची आहे. चौथा पर्याय करण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 4 1785 गुणिले 30 अधिक 1215 गुणिले 30. मित्रांनो या ठिकाणी 2 गुणाकार करायचे आहे आणि दोनही गुणाकारांचा जो गुणाकार येईल त्याची आपल्याला बेरीज करायची आहे. मग आता 1785 गुणिले 30. आता शून्याने आपण गुणणार. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार 0 येतो. त्यानंतर दशकस्थानी आहे 3 दशकस्थानच्या 3 ने गुणणार 3 5 15 हातचा आला 1 3 8 24 आणि 1 25 हातचे आले 2 3 7 21 22 23 हातचे आले या ठिकाणी 3 7 21 22 23 हातचे आले 2 3 1 3 आणि 2 या ठिकाणी 5. बेरीज जर केली तर 53,550. त्यानंतर दुसरा गुणाकार आहे 1215 गुणिले 30. पुन्हा या ठिकाणी आपण शून्याने गुणणार. शून्याने गुणल्यानंतर गुणाकार 0 येणार. शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार 0 येतो. आता दशकस्थानच्या 3 ने गुणणार. दशकस्थानी 3 आहे म्हणून दशकाचा 1 0 घेतला 3 5 15 हातचा आला 1 3 1 3 आणि या ठिकाणी हातचा 4 3 दुणे 6 आणि 3 1 3. मित्रांनो या ठिकाणी होईल बेरीज 36,450. आता या 2 गुणाकारांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे 53,550 अधिक 36,450. 0 0 5 आणि 5 10 हातचा आला 1 5 आणि 5 10 हातचा आला 1 6 आणि 4 10 हातचा आला 1 5 आणि 3 8 आणि 1 9. मित्रांनो या ठिकाणी हे आलं आपलं उत्तर 90,000. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 90,000. प्रश्न नंबर 5 14 शतक गुणिले 5 शतक बरोबर किती. मित्रांनो 14 शतक शतक म्हणजे 100 100वर 2 शून्य असतात म्हणून आपण 14वर 2 शून्य लिहिणार म्हणजे झाले 1400 आणि गुणिले
5 शतक म्हणजे 5 आणि शतकावरती असतात 2 शून्य, म्हणून या ठिकाणी 500 यांचा मित्रांनो आपल्याला करायचा आहे गुणाकार. आता शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार शून्य येतो, म्हणजे एकक स्थानच्या शून्याने आपण गुणतोय, मग 4 शून्य येणार, 1 2 3 आणि 4. आता पुन्हा दशक स्थानी जो शून्य आहे त्या शून्याने गुणायचा आहे, म्हणून अगोदर दशक स्थानचा 1 शून्य आणि त्यानंतर पुन्हा 1 2 3 आणि 4 शून्य. आता शतक स्थानी 5 आहे, आता 5 नाही गुणायचं, शतक स्थानी 5 आहे म्हणून शतकाचे 2 शून्य. आता 0 5 0 0 5 0 0 5 चोक 20, हातचे आले 2, 5 1 5 5 आणि 2 7. मित्रांनो या ठिकाणी होईल आता बेरीज 0 0 0 त्यानंतर 0 0 आणि 7. मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर आलं 7 लाख. एकक दशक शतक हजार 10 हजार लाख 7 लाख. आता पर्याय क्रमांक 1 आहे 7 लाख, आपलं उत्तर बरोबर आलं. मग आता दुसऱ्या पर्यायाकडे नाही जायचं का, तर काही वेळेला आपल्याला सगळ्या पर्यायांचा विचार करावा लागतो. पर्याय क्रमांक 1 7 लाख बरोबर आला. पर्याय क्रमांक जर 2 बघितला मित्रांनो तर 700 आणि पुढं ह म्हटलंय म्हणजे 1000. आता हजारावर किती शून्य असतात, तर हजारावर 3 शून्य असतात, मग हे 700 लिहून घेतले. आता हा पर्याय क्रमांक 2 आहे बरं का. हजारावर 3 शून्य असतात म्हणून मी आता 3 शून्य लिहिले. मग आता बघितलं तर हे उत्तर सुद्धा 7 लाखच येतो. आता पर्याय क्रमांक 3चा जर विचार करायला गेलो तर पर्याय क्रमांक 3 आहे 7000 आणि शतक. मित्रांनो शतकावर 2 शून्य असतात, 7000 लिहिले, शतकावरचे 2 शून्य लिहिले आणि आता हे बघितलं तर हे सुद्धा 7 लाखच होतात, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर 7 लाख आलंय. पर्याय क्रमांक 2 पण 7 लाखच होतं, पर्याय क्रमांक 3 पण 7 लाखच होतं, म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व पर्याय बरोबर. प्रश्न नंबर 6, 11,150 गुणिले 0 गुणिले 25 गुणिले 150 बरोबर किती? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0. आता मी हा प्रश्न सोडवणार नाही आहे का, तर अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. कोणत्याही संख्येला जर आपण शून्याने गुणलं किंवा शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार शून्य येतो. म्हणजे आता 11,150 गुणिले 0 केलं तर उत्तर येणार आहे 0. मग आता शून्याने पुन्हा 25ला गुणलं उत्तर 0च येणार आहे. पुन्हा मग शून्याने 150ला गुणलं तरी पण उत्तर 0च येणार आहे. म्हणजे हा तुम्हाला हे अंक जरी मोठमोठाले दिसत असतील 11,150 25 गुणिले 150 तरीसुद्धा या गुणाकारामध्ये 1 शून्य असल्यामुळे उत्तर आपलं 0 येणार आहे. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0. सॉरी मित्रांनो, 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0. प्रश्न नंबर 7, 435 गुणिले 1 स्टार बरोबर 5 स्टार स्टार 0 या गुणाकारात स्टारच्या जागी समान अंक आहे, तर तो अंक कोणता? मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. 400, आता आपण सुरुवातीला पर्याय क्रमांक 1 घेऊयात. 435 आणि गुणिले या ठिकाणी 1 स्टारच्या जागेवर आपण 0 घेतला आणि आता आपलं गुणाकार जे आहे तर उत्तरामध्ये सुद्धा आपल्याला 0च येणार आहे. म्हणजे मध्ये जे स्टार स्टार आहे त्याच्या जागी सुद्धा आपल्याला 0 उत्तर येतं आहे का ते आपण या ठिकाणी बघूयात. शून्याने अगोदर गुणूया 0 0 0, दशकाचं 0, 1 5 5, 1 3 3 आणि 1 चोक 4, 0 5 3 आणि 4. मित्रांनो या ठिकाणी उत्तर आले 4,350. हे उत्तर आपल्याला अपेक्षित नाही आहे. पर्याय क्रमांक 1 नुसार आपल्याला उत्तर अपेक्षित आहे. स्टारच्या जागी आपण या ठिकाणी 0 घेतोय, म्हणजे आपलं उत्तर 5,000 यायला हवं, पण ते आलेलं नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. आता पर्याय क्रमांक 2 नुसार 435 आणि गुणिले 1 आणि स्टारच्या जागी आपण 1 घेतोय, म्हणजे आपलं उत्तरसुद्धा किती यायला पाहिजे? आता आपलं उत्तर यायला पाहिजे 5 1 1 आणि 0. बघूयात आपण ते उत्तर येते का. 1 5 5, 1 त्रिक 3, 1 चोक 4, दशकाचा 0, 1 5 5, 1 3 3 आणि 1 चोक 4. पुन्हा बघूयात 5 5 5 आणि 3 8, 4 आणि 3 7. उत्तर आलं 4,785. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. आता आपण पर्याय क्रमांक घेतला 3. पर्याय क्रमांक 3 नुसार आपल्याला स्टारच्या जागी घ्यायचे आहेत 2. आता 435 गुणिले 1 आणि या ठिकाणी 2 घेतले, मग आपलं उत्तर किती येणार? तर 5. या ठिकाणी स्टारच्या जागी आपण आता पर्याय क्रमांक 3 म्हणजे 2 2 घेतोय आणि या ठिकाणी 0.
आता उत्तर आपलं 5220 आलं तर आपलं उत्तर बरोबर असेल. 2×5 = 10 हातचा आला 1, 2×3 = 6 आणि 1×7 2×4 = 8. त्यानंतर घेतला दशकाचा 0, 1×5 = 5, 1×3 आणि 1×4 = 4. या ठिकाणी बेरीज 0, 7 आणि 5 12 हातचा आला 1, 8 आणि 4 8 आणि 1 9 10 11 12 हातचा आला 1 4 आणि 1 5. मित्रांनो उत्तर आलं 5220. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणजे आपल्याला गुणाकारामध्ये ज्या ठिकाणी स्टार दिला आहे, चांदणी दिली, त्या जागी जर आपण 2 हा अंक ठेवला तर आपलं उत्तर बरोबर येतं. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2. याच पद्धतीने मित्रांनो प्रश्न नंबर 8 आहे. चौकट चौकट 5 गुणिले चौकट चौकट 5 बरोबर 13225. चौकोनाच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता? वर आपण ज्या पद्धतीनं गणित सोडलं, गुणाकार केला, त्याच पद्धतीनं हाही गुणाकार आपल्याला करायचा आहे. आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागेल. पर्याय क्रमांक 1 नुसार आपण चौकटीमध्ये 4 घेणार आणि या ठिकाणी सुद्धा 4 घेणार. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 नुसार आपण 3 3 3 3 घेणार. पर्याय क्रमांक 3 नुसार 2 2 चा वापर करणार आणि पर्याय क्रमांक 4 नुसार सगळ्या चौकटीमध्ये आपण 1 घेणार. कोणता गुणाकार 13225 येतो तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. बाकी राहिलेले सर्व प्रश्न या स्वाध्यायातले मी सोडून दाखवत आहे. प्रश्न नंबर 9. 3737 गुणिले 27 बरोबर 1,08,99 तर 3737 गुणिले 81 बरोबर किती? मित्रांनो हा गुणाकार आपल्याला सोडवायचा आहे. पहिला गुणाकार आपल्याला करून दाखवला, याचा विचार आपण करायचा नाही. तर 3737 आणि गुणिले 81 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. मग आता आपण बघूयात. एकाने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार तीच संख्या येते म्हणजे 7, 1 3 3, 1 7 7 आणि 1 3 3. म्हणजे कोणत्याही संख्येला म्हणजे 1ने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार तीच संख्या. म्हणजे 1ने 3737ला गुणलं उत्तर 3737च आलं. आता आपण गुणणार दशक स्थानच्या 8ने. दशकाचा 1 0 लिहिला. त्यानंतर 8 7 किंवा 7 8 56 हातचे आले 5. 8 त्रिक 24 आणि 5 29 हातचे आले 2. त्यानंतर 8 7 56 57 58 हातचे आले 58 म्हणजे हातचे आले 5. 8 त्रिक 24 24 आणि 5 29. या ठिकाणी होईल बेरीज 7 अशी 7 6 आणि 3 9 7 2 14 15 16 हातचा आला 1. 8 आणि 4 12 हातचा आला 1. 9 आणि 1 10 हातचा आला 1. 2 आणि 1 3. मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर आलं 3,02,697. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3,02,697. प्रश्न नंबर 10. पुढील उदाहरणात चौकट व त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? मित्रांनो चौकट 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 गुणिले त्रिकोण 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 आणि उत्तर दिलेलं आहे 1,10,889. तर आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागेल. कोणत्या संख्येच्या गुणाकाराने हे उत्तर आलेलं आहे? तर आपण सुरुवातीला पर्याय क्रमांक 1 चा विचार करूयात. पर्याय क्रमांक 1 नुसार आपल्याला चौकटीच्या जागी 3 घ्यावे लागतील म्हणजे 333 आणि त्रिकोणाच्या जागी सुद्धा या ठिकाणी 3च घ्यावे लागतील 333. यांचा करायचा आहे आपल्याला गुणाकार आणि तो गुणाकार जर 1,10,889 आलं तर ते आपलं उत्तर बरोबर असेल. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9. एकक स्थानच्या आपण 3ने गुणलं. त्यानंतर आता दशक स्थानच्या 3ने गुणणार. पुन्हा तेच येणार 3 त्रिक 9 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9. आता शतक स्थानच्या 3ने गुणायचं म्हणून 2 0 3 त्रिक 9 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9. मित्रांनो या ठिकाणी यांची होईल बेरीज 9 9 2 18 हातचा आला 1. 9 त्रिक 27 आणि 1 28 हातचे आले 2. 9 2 18 आणि 2 या ठिकाणी 20. 9 आणि 2 11. उत्तर आलं 1,10,889. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हे तर आपलं उत्तर बरोबर आलं. पण आता मला या ठिकाणी थोडा डाऊट आहे. मी पुढचे पण काही पर्यायांचा वापर करून बघतो.
आता पर्याय क्रमांक आपलं उत्तर बरोबर आलं 1,10,889. आता आपण पर्याय क्रमांक 2 बघूयात. आता आपण पर्याय क्रमांक 2चा जर वापर केला तर आपल्याला चौकटीच्या जागी 1 हा अंक घ्यावा लागेल. 1 1 1 म्हणजे 111 गुणिले 999. आता 9ने आपण गुणणार 9 1 9 9 1 9 9 1 9. दशकस्थानी आता दशकस्थानच्या 9ने गुणायचं म्हणून दशकाचा घेतला 0. 9 1 9 9 1 9 9 1 9. आता आपल्याला शतकस्थानच्या 9ने गुणायचं आहे म्हणून शतकाचे 2 शून्य पुन्हा 9 1 9 9 1 9 आणि 9 1 9. बेरीज या ठिकाणी होईल 9 9 2 18 हातचा आलाय 9 त्रिक 27 आणि 1 28 हातचे आले 2 9 2 18 आणि 2 या ठिकाणी 20 9 आणि 10 11. मित्रांनो पुन्हा उत्तर तेच आलंय 1,10,889. मग आता 2 पर्याय बरोबर आहेत का? तर 2 पर्याय बरोबर कसे असू शकतील? खरं तर एका प्रश्नामध्ये एकच पर्याय हा बरोबर असायला पाहिजे. पण चला ही कदाचित पुस्तकामध्ये झालेली मिस्टेक असणार आहे. आता पर्याय क्रमांक 3 आणि 4 जर तुम्ही करून बघितले तर ते उत्तर बरोबर येत नाही. पण माझ्या मते हा जो डाऊट होता मी तो तुम्हाला सांगितला. पर्याय क्रमांक 1चं पण उत्तर तेवढंच येतं आणि पर्याय क्रमांक 2चं पण उत्तर तेवढंच येतं. मग आता हे दोनही पर्याय बरोबर आहेत आणि पुढचे तुम्ही पर्याय या ठिकाणी जर हा पर्याय करून बघितला तर त्या ठिकाणी उत्तर येणार नाही. तर ते उत्तर या ठिकाणी चुकतं आहे. मग आता 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही पण आलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 10.2 संपलेला आहे. यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघतात पण अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन मिळेल. म्हणजे कोणता व्हिडिओ अपलोड झाला ते तुम्हाला समजेल. मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.